एक प्रसिद्ध इंग्लिश वाक्य आहे, वी आर ऑल बॅड इन समवन स्टोरी. म्हणजे आपण सगळेच कुणाच्या ना कुणाच्या आयुष्यात एक वाईट व्यक्ती असतोच. वर्ल्ड वॉर 2 च्या दरम्यान अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकले. लाखो लोक मारली, लाखो बेघर झाली. त्यावेळी अख्ख्या जगाची सहानुभूती जपानला मिळाली. अमेरिका विलन ठरला. या सर्वांमुळे अनेक गोष्टी झाकल्या गेल्या. जी सहानुभूती जपानला 1945 ला मिळाली होती ती आजही मिळते. पण त्यात जपानने वर्ल्ड वॉर 2 च्या दरम्यान एक असा भयानक एक्सपेरिमेंट केला होता ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. आणि एक आवडता देश कदाचित तुमच्या स्टोरीमध्ये विलन ठरू शकतो. या एक्सपेरिमेंटमध्ये जपानचे सायंटिस्ट अक्षरशः माणसांना जिवंत कापायचे, त्यांना वेगवेगळ्या अंतरावरून गोळ्या घालायचे, त्यांना जबरदस्ती सेक्स करायला लावायचे, प्रेशर चेंबरमध्ये टाकायचे, प्रेग्नेंट बायकांना इन्फेक्टेड करायचे आणि त्या मेल्यावर बाळपोटातून कापून काढायचे. भयंकर थंड आणि त्यापेक्षा जास्त गरम पाणी त्यांच्या अंगावर टाकायचे. आणि या प्रयोगात त्यांनी लहान मुलांनाही सोडलं नाही. पण ती लोक कोण होती ज्यांच्यावर हे प्रयोग केले गेले, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याच्या आधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. वर्ल्ड वॉर 2 च्याच वेळी एका ठिकाणी भयानक युद्ध सुरू होतं, दुसऱ्या ठिकाणी त्याच्याहून भयानक गोष्टी सुरू होत्या, त्या म्हणजे एक्सपेरिमेंट्स. आणि ते एक्सपेरिमेंट्स माणसांवर केले जात होते. आज सर्वांना शांततेत वाटणारा जपान हा सुद्धा त्यात मागे नव्हता. 1939 म्हणजे ज्या वर्षी वर्ल्ड वॉर 2 ची सुरुवात झाली तेव्हा जपानने एक्सपेरिमेंट सुरू केले होते. आणि हे सर्व एक्सपेरिमेंट चालायचे जपानी सेनेच्या एका युनिटमध्ये, त्याचं नाव होतं युनिट 731. जपानने ऑक्युपाय केलेल्या चीनच्या मंचुरिया येथे जनरल शिरो इशी यांच्या नेतृत्वात हे युनिट उभारण्यात आलं होतं. खरं तर या युनिटचं काम होतं जपानमध्ये तयार होणाऱ्या बायोलॉजिकल आणि केमिकल शस्त्रांची टेस्ट करणं. युनिटच्या बाहेर असलेल्या सर्वसामान्य लोकांना वाटायचं की इथे एक पाण्याचा प्रकल्प आहे, पण आत कित्येक भयानक गोष्टी सुरू होत्या याची अनेकांना कल्पना सुद्धा नव्हती. आता वर्ल्ड वॉर सुरू होतं तर निश्चितच युद्धकैदी पकडले जाणारच. यावेळी जपानला सुचलं की बायोलॉजिकल हत्यारं पण टेस्ट करायचे आहेत, तर ते थेट युद्ध कैद्यांवरच टेस्ट करून बघूया. या युद्ध कैद्यांमध्ये अमेरिका, ब्रिटन, रशियाचे कैदी होतेच, पण सर्वात जास्त कैदी होते चीनचे. 6 वर्ष युनिट सुरू होतं आणि या युनिटमध्ये सर्वात पहिलं एक्सपेरिमेंट होतं की माणूस किती थंडी सहन करू शकतो. युनिट मधल्या सायंटिस्टने याची सुरुवात केली. यासाठी त्यांनी 30-40 कैद्यांची निवड केली आणि त्यांना -40 तापमान असलेल्या ठिकाणी ठेवलं गेलं, ते सुद्धा बिना कपड्याचं. तिथे काही जपानी सैनिक सुद्धा त्यांची निगराणी करायला होते, ज्यांना आदेश दिला गेला होता की यांना मरू द्यायचं नाही, पण त्यांच्या अंगावर थंड पाणी सतत टाकत राहायचं जोपर्यंत त्यांचं शरीर दगडासारखं कडक होत नाही. आता जे एकदम कडक आणि बेशुद्ध पडले त्यांना लॅबमध्ये आणलं जायचं आणि त्यांच्यावर उकळतं गरम पाणी टाकलं जायचं. हे कशासाठी केलं जायचं? कारण त्यांना पाहायचं होतं की माणसांचं कातडं कसं निघतं. या युनिटचा दुसरा एक्सपेरिमेंट होता कैद्यांच्या शरीरात त्यांच्या नकळत एखाद्या आजाराचा भयानक व्हायरस सोडणं. हे कशासाठी? कारण त्यांना पाहायचं होतं की व्हायरस माणसाच्या शरीरावर कशा प्रकारे काम करतात. व्हायरस शरीरात गेला की कैदी आजारी पडायचे आणि याच्यानंतर त्या कैद्यांना एका टेबलवर झोपवलं जायचं आणि त्यांना एनेस्थेशिया न देता सरळ चिरफाड सुरू करायचे. यामध्ये त्यांना हे पाहायचं होतं की ठराविक अवयव आजारपणात कसं काम करतात किंवा त्यांच्यावर त्या आजाराचा व्हायरसचा किती परिणाम होतो. यामध्ये आणखी एक भयंकर एक्सपेरिमेंट त्यांनी सुरू केला होता, तो म्हणजे गोळी लागल्यानंतर माणसाच्या शरीरात काय होतं. त्यासाठी ते कैद्यांना एका खांबाला बांधायचे. यानंतर त्यांना आधी जवळून, मग थोडं दुरून आणि त्यानंतर आणखी थोडं दुरून जाऊन गोळी मारायची. यानंतर त्यांचं शरीर एक्सपेरिमेंट टेबलवर ठेवायचे आणि ज्या ज्या ठिकाणी गोळी शिरली आहे तिथे फाडून कोणत्या गोळीने शरीरावर किती जास्त परिणाम केलाय हे बघायला. यामध्ये चुकून काही कैदी वाचले तर सायंटिस्ट जपानी सैनिकांना त्यांच्यावर ग्रेनेड फेकायला सांगायचे. यातून त्यांना कळायचं की एखादा ग्रेनेड एका ठराविक अंतरावरून शरीराचं किती नुकसान करू शकतो. जपानी सरकारची अशी मान्यता होती की आपल्याला चांगले डॉक्टर्स हवे, युद्ध काळात त्यांच्याकडून चांगलं काम व्हावं, त्यामुळे त्यांना हे चिरफाडचे आणि उपचार कसे करायचे हे आलंच पाहिजे. त्यामुळे जिवंत युद्ध कैदी असेच बेशुद्ध न करता कापले जायचे. आणखी एक प्रेशर चेंबरचा एक्सपेरिमेंट होता. यात युद्ध कैद्यांना एका कंटेनरमध्ये टाकलं जायचं. नंतर त्यात हवेचा प्रेशर इतका वाढवला जायचा की त्यांचे डोळे फुटून बाहेर यायचे. यामध्ये अनेक कैद्यांचा जीव गेला होता. आणखी एक एक्सपेरिमेंट जपानी सरकारने या युनिट 731 मध्ये केला होता, ते म्हणजे पुरुष युद्ध कैदींना महिला युद्ध कैदींसोबत जबरदस्तीने सेक्स करायला लावलं जात होतं. पण इथे एक वाईट गोष्ट म्हणजे दोन्ही कैद्यांच्या गुप्तांगांमध्ये एक व्हायरस टाकला जायचा. सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज म्हणजे STD हा पसरतो तरी कसा हे त्यांना याच्या माध्यमातून चेक करायचं होतं. हे सगळं झालं की ते पुरुषांना गोळी मारायचे. आता महिला कैदी प्रेग्नेंट झाल्या पुन्हा त्यांना कोणत्या तरी व्हायरसने इन्फेक्टेड केलं जायचं आणि त्यांनी जीव सोडला की अक्षरशः पोट फाडून बाळाला बाहेर काढलं जायचं की त्या नवजात बाळावर त्याचा किती परिणाम झालाय. हे अशा प्रकारचे सायंटिफिक एक्सपेरिमेंट करण्यासाठी जपानी सरकार आणि जपानी सेना इतक्या खालच्या थराला गेली होती. चुकून माकून जी मुलं जन्माला यायची त्यांनाही या लोकांनी सोडलं नाही, त्यांच्यावर एक्सपेरिमेंट केले गेले. काही लोकांना तहान भुकेला ठेवून मारलं गेलं. त्यांना घोड्याचं मूत्र, समुद्राचं पाणी, प्राण्यांचं रक्त पाजलं जायचं.
या अशा एक्सपेरिमेंट्समुळे लॅबमध्ये 10,000पेक्षा जास्त युद्ध कैदी मारले गेले होते. पण त्याचा खरा परिणाम तेव्हा घडला जेव्हा या बायोलॉजिकल हत्यारांमुळे आणि व्हायरसमुळे युनिट 73च्या बाहेर आजार पसरू लागले आणि बाहेरचे जवळपास 5 लाख लोक मारली गेली. म्हणजे युद्ध कैद्यांनी अगदी भयानक पद्धतीने मारलं आणि त्यामुळे आपली सुद्धा लाखो माणसं मारली गेली. 1945 साली जपानवर 2 अणुबॉम्ब पडले. सगळंच हादरलं आणि भयानक प्रयोगशाळा युनिट 731 बंद पडली. आज या जागी काहीच राहिलं नाही. लोकांसाठी फेरफटका मारण्याचे हे स्पॉट आहेत. पण अनेकांना कदाचित हे माहिती नसावं की इथेच मानवी इतिहासातल्या सर्वात भयानक कत्तली केल्या गेल्या आहेत. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.